काल रात्रभर आमच्याकडे खूप जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आज सकाळचं वातावरण अगदी मनमोहून टाकणारं होतं. सकाळी झाडाचे आंबे तोडत होते आणि माझा छोटा शिमू इवल्या हाताने एक एक आंबा गोळा करायचं काम चालू होतं आणि बोलत होता, आई मी आंबा गोळा करतो. 1 2 3 करून असं त्याचं एक एक आंबा गोळा करणं चालू होतं आणि याचा पटराना आता दिवसभर चालू असतो. इतका बडबड करतो, पण छान वाटतं. त्यानंतर यावेळेस आंब्याचा साईज इतका मोठा झाला होता की कमीत कमी 1-1.5 पावाचा तर एक आंबा असेलच. त्यानंतर मी माझी सकाळची रोजची कामं आवरायला घेतली. झाडलोट, साफसफाई आणि सगळे कामं आटपून मी नाश्त्याला लागले. नाश्त्यासाठी आज मी मसाल्याचे पराठे केले होते. खरंच हा पराठा इतका टेस्टी लागतो ना, की काय सांगू. तो जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की शेअर करेन. सगळं झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मी आज भरपूर कांदा घालून असे पालेचवळीची भाजी केली होती. ही भाजी माझी तर फेवरेट आहेच, पण घरी सगळ्यांना पण खूप आवडते, त्यामुळे ही भाजी केली. जेवण वगैरे झाले आणि मार्केटला गेले होते. बघा इकडे काही पाऊस नाही आणि थोड्या अंतरावर गेले ना इतका पाऊस लागला की काय सांगू. त्यामुळे भिजतच घरी यावं लागलं. घरी आल्यावर छान गरमागरम चहाचा आस्वाद घेतला आणि संध्याकाळचे वातावरण ना परत असे छान झाले होते की परत त्यांनी मन मोहून टाकलं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.